नीरज कसा घाबरलाय? दीदी तू घाबरलो ना. दीदी तुझ्या हातात का रक्त? रक्त नाहीये रे, ते नेल पॉलिशची बॉटल होती, उचलायला गेली तर फुटलेली, मग ते सगळं हातावर झालं. चल आपण हात धुवून घेऊया. चल दीदी थांब ना, तुला काहीतरी दाखवायचंय. काय? हे बघ, ये. हे बघ इकडे. दीदी हे बघ काय आहे? आपण मामाला दाखवूया का? चल. मामा मामा, हे बघ मला काय मिळालं. नक्की काय आहे? म्हणजे आईने सांगितलेली गोष्ट खरी होती? म्हणजे मामा ही गोष्ट आजीची होती? सांग ना मामा काय आहे? तो काळ होता 1965चा. त्या काळी आपल्या गावामध्ये गरोदर बायकांचा उपचार करण्यासाठी डॉक्टर खूप कमी होते. तेव्हा माझी आई यशोदा आणि माझी मावशी अंबिका या दोघी मिळून गावातील बायकांचा उपचार करायचा. एकदा रात्रीचे 1 वाजले असतील. अगं अंबिके, बांगड्यांचा आवाज येते ग. काय कसला आवाज येतो? बाळ लढलेला भी आवाज येते ग. कुठनं तरी जळलेला वास येतोय ग. कोण आहे ग? एवढ्या रातचं मला बरं वाटत नाही. उद्या सकाळी या. बाई, ओ बाई, दार उघडा. अगं अंबिके, बघ ग बाय, कोण आले बाहेर? हा बघते. कोण ग बाई तू? एवढ्या रात्रीची आलीस? अक्का, कोण बाई आली? ती जरा विचित्र दिसते, तोंड झाकले तिने. बघ बरं. कोण आहे ग? बाई, मला मदत करा. माझी बहीण गरोदर आहे, तिला त्रास होतोय. मला मदत करा. ए बाया, बाहेर किती गारवा पडला या. एवढ्या गारव्याची मी नाही यायची बाई कुठं. मी तुम्हाला न्यायला बैलगाडा सुद्धा आणलाय, तुम्ही माझ्यासोबत चला. कोण आहेस तू? कुठून आली आहेस? कायच ठाऊक नाही. माझी बहीण गरोदर आहे, तिला त्रास होतोय. अगं अंबिके, जा ग या बाई बरोबर. जाताना दाजीसनी बी घेऊन जा. जा वो हिच्या बरोबर.
जरा थांबता का? आलो मी जाऊन. आता निघूया. अरे बापरे, हे काय? गाडी चालली, गाडीला बैलच नाही. अरे देवा, हे कसं शक्य आहे? दाजी, हो दाजी, 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 ए बाई, ए बाई, गाडी थांबव ना. ए बाई, दाजी काय होतंय हो? दाजी, ए बाई, ए बाई, गाडी थांबवते की उडी मारू? माझ्या बहिणीच्या तू चल माझ्यासोबत. मी नाही येणार आतमध्ये. दाजीची काळजी करू नकोस. तुझा दाजी व्यवस्थित आहे. तू चल माझ्यासोबत. दाजी इथेच उभा राहील. तू घाबरू नकोस. ती तुला काही नाही करणार. तिला त्रास होतोय म्हणून ती तिच्या मूळ रूपात आली. काही पण करा, पण माझ्या बहिणीचा आणि बाळाचा जीव वाचवा. बरं, बघते मी. प्रसूती करताना अडचण येईल. काही पण करा, पण माझ्या बहिणीचा आणि बाळाचा जीव वाचवा. मी तुझी ऋणी आहे. थांब, हे घे. माझे दाजी असे का वागतायत? मला आणि माझ्या दाजींना घरी सोडा. मी तुमच्या पाया पडते. तुझ्या दाजीला काहीही झालेलं नाहीये. तो बरा आहे. तू घरी जाशील तोपर्यंतच तो सगळं विसरून जाईल. आणि तुला दिलेली गोष्ट ही रस्त्यात नाही उघडायची, घरी जाऊन उघडायची.
बरं ठीक आहे. काय ग अंबिके, काय झालंय? काय ग? काय नाही, नेहमीप्रमाणे गेलं आणि झालं सगळं बरोबर. अक्का, मला तुला सांगायचंय, आम्ही आता तिकडे गेलो ना, ती बाई बाई नव्हती, हाडळ नव्हती. अंबिका, हे काय आहे? मी सगळी गोष्ट ऐकली आहे. आता मला पण ही सोन्याची हाड पाहिजे. ऐकलं का? नाही, मला काही ऐकायचे नाहीये. आता मला पण ही सोन्याची हाड पाहिजे. मी बाहेर जाऊन येतोय. मी आल्यावर परत जाऊ तिकडे. आणि नाही आलीस ना तर मग बघ. नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय, ओम. काय रे, तुला नाही का भेटलं? काय बाबा, काय बोलला? तू जिथून आलायस तुला माहित आहे का ते काय आहे? तुम्हाला कसं समजलं? पैस सांगतो. ऐक, तिची लक्षणे सांगतो. रडलेल्या बाळाचा आवाज येणे, बांगड्यांचा आवाज आणि जळलेल्या केसाचा वास येणे. जळलेला वास येतोय ग. हे त्याचे प्रमुख लक्षणे असतात. बाबा, पण मला ती सोन्याची हाड पाहिजे. आणि मी तुम्हाला पण हिस्सा देईन. मला ती सोन्याची हाडं नको आहेत. मला फक्त सिद्धी पाहिजे. मग बाबा, आता आपण काय करूया?
कोण आहेस तू? कशाला आलायस? काय पाहिजे तुला? कळेलच तुला कशाला आलोय मी. तू आणि इथे चूक केली, मोठी चूक केली. तुला सोडून मोठी चूक केली. नाही सोडणार तुला पण आणि याला पण नाही सोडणार. अजून किती वेळ? मी घराच्या बाहेर एक रेष टाकेल. त्या रेषेवर कोणी ओलांडू जाऊ नये याची तू खात्री घे. जर ती रेष कोणी ओलांडली तर आपल्या दोघांचाही जीव जाऊ शकतो.
तुम्हाला काय वाटलं? तुम्ही सुटलात? नाही, तुझ्या दाजीला माझ्या बहिणीनेच मारलं. तुला जिवंत सोडलं कारण तू माझ्या बहिणीची मदत केलीस. मग मामा त्या बाबाचं काय झालं? बाबा ओंकारला बदनम घोरम मुक्त केशी चतुर्भूर्यम कालिकम दक्षिणम दिव्यम मुंडमाला विभूषितम. कुठल्या वाटेवरती जाऊ, कसला आहे भास, अंधाराच्या काळोखात पडका वाडा राय, गारठा अंगी शहार, कानी हा पडतो